गुड आफ्टरनून. हाय सर्वांना. मित्रांनो, आज आपण आधुनिक शिक्षणामधील पालकांच्या समस्या या विषयावर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपल्याला धकाधकीचं जीवन जगत असताना खूप अशा काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ही प्रॉब्लेम्स फेस करत असताना जी काही पालक आहेत त्या पालकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. जसे की सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी जन्मलो, ज्या गावात जन्मलो, ज्या समाजामध्ये जन्मलो, त्या गावामध्ये, त्या समाजामध्ये, त्या मित्रामध्ये आज या युगामध्ये प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे. आणि ही कॉम्पिटिशन अशी आहे, ती प्रतिष्ठेची आहे, ती पैशाची आहे, ती कमाईची आहे, ती धंद्याची आहे. तर ही जी कॉम्पिटिशन लागलेली आहे, या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक जण एकमेकाशी स्पर्धा करू पाहत आहे. आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, या स्पर्धेत व्यवसायात असो, सामाजिक कोणत्याही स्पर्धेमध्ये, सध्या आधुनिकतेच्या युगामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्याला त्याग करावा लागतो, त्याला कष्ट करावे लागतात, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि त्या कष्ट आणि वेळ देत असताना प्रत्येक जण सक्षम नाहीये. आता पहा, आपल्याला मुलगा किंवा मुलगी शाळेत घालत असताना पाहता मुला आणि मुलीमधला भेद खूप काही प्रमाणात कमी झालेला आहे. सुशिक्षित समाज, सुशिक्षित वर्गामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद केला जात नाही. कारण ते सांगतो, कारण आज मुलापेक्षा मुली हुशार आहेत, अभ्यास करत आहेत आणि कुठेतरी यशस्वी झालेल्या दिसत आहेत. त्यांच्या तुलनेत मुलं हुशार नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत. आणि मुलं कुठं, आता पहा, जर उद्या 10वीचे 12वीचे जर निकाल लागले तर त्या निकालामध्ये किंवा त्या तालुक्यात पहिली येणारी, जिल्ह्यात पहिली येणारी, राज्यात पहिली येणारी आणि देशात पहिली येणारी ही मुलगीच असणार. मग मुलं काय करतात? ज्या मुलाला पालक आपलं समजतात, वडील आपले समजतात, ज्याची धुरा, पालकाची धुरा ही मुलावरच्या खांद्यावर असते, त्याची पिढी परंपरा चालण्याचं काम मुलाचं असतं आणि तीच मुलं आज कुचकामी ठरत आहेत. मग पालक नेमकं काय करतोय याचा पालकाने थोडी चिंतन करणं गरजेचं आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. आणि ह्या ज्या काही समस्या आहेत, शिक्षणाविषयीच्या विद्यार्थ्यांच्या समस्याची जी काही जिम्मेदारी आहे ती पालकांची आहे. विद्यार्थ्यांना जे काही पाहिजे ते पोहोच करण्याचं काम पालकाचं आहे. आता पहिल्यासारखी पालकाला 3-4 मुलं किंवा मुली राहिलेले नाहीत. आता हम दो हमारे दो, हम दो हमारे दो हे झालेलं आहे. पण तरी सुद्धा जे पहिले पालक होते ते सदृढ, मनाने सदृढ, शरीराने सदृढ आणि सगळ्याच बाबतीमध्ये सदृढ होते. त्यांची जी काही पाल्य किंवा त्यांची जी काही मुलं असायची ती सुद्धा सदृढ राहायची, शेतीत काम करून शिक्षण घ्यायची. आई वडील शेतात काम करत असल्यामुळे त्यांची जी काही मुलं आहेत ती शाळेच्या व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या व्यतिरिक्त टायमाच्या वेळेत शेतीमध्ये मदत करण्याचं काम ही मुलं शाळेतली करायची. परंतु जे काही व्यवसाय केला जात होता, शेतीमध्ये शेती करणे, पशुपालन करणे किंवा शेतमजुरी करणे, ही कामं पालकाची आता कमी झालेली आहेत. जवळजवळ 50-60% समाज सुशिक्षित झालेला आहे आणि सुशिक्षित समाज झाल्यामुळे
शेती करील जे काही व्यवसाय, शेतीवर व्यवसाय जे आहेत, प्राथमिक व्यवसाय, शेती व्यवसाय, शेतीवर आधारित व्यवसाय, हे पालकांनी ऑटोमॅटिक कमी करून पालक किंवा समाज आज नोकरीकडे, व्यवसायाकडे किंवा उद्योगधंद्याकडे वळलेला आहे. आणि वळलेला असल्यामुळे जे काही पारंपरिक शेतीमधले जे व्यवसाय होते ते व्यवसाय आता कमी झालेले आहेत, ते बंद पडलेले आहेत. मग आता पालकाने आपला मुलगा शाळेत घातल्याच्या नंतर आता प्रत्येक पालकाला अपेक्षा आहेत, परंतु जो मुलगा शाळेत जातो त्याला काही इच्छाच नाही. तो शाळेत का जातो, कशामुळे जातो, हे त्याला काही घेणंच नाही. त्याचं कारण असे की मित्रांनो, जे काही तुम्हाला वेळेची वेळेला मिळायला लागले त्याची किंमत नाही, मुलाला त्याची किंमत नाही. आणि किंमत नसल्यामुळे मुलगा हुशार असूनही अभ्यास करत नाही. फक्त एक झालंय की माझ्या मुलाने शिकावं, माझ्या मुलांनी मोठं व्हावं, कुठेतरी नोकरी करावी, कुठेतरी व्यवसाय करावा, ह्याची धडपड फक्त पालकांनीच करायची. आणि ही धडपड पालक करत असताना पालक स्वतःचे काम, उद्योग, व्यवसाय, नोकरी करून पुन्हा पालकाकडे, पुन्हा आपल्या पाल्याकडे त्याला वेळ द्यावा लागतो. आणि इतकं सारं करून सुद्धा मुलांची आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जसे की आता पहा, मुलगा शाळेत घातला, शाळेत घातल्याच्या नंतर पहिलं कोणीच असं सांगत नव्हतं, फक्त होमवर्क कंप्लीट करून आण, किंवा होमवर्क लिहिला दिला जायचा, तो मुलं घरी लिहून पाठ करून किंवा जे काय असेल ते पाठांतर असो किंवा लिखाण काम असो ते कंप्लीट करायचे, शाळेत यायचे. परंतु आज मुलाला काहीही काम नसताना साधे मुलाला खेळ सुद्धा राहिलेले नाहीत. आज कोणताच मैदानी खेळ, कसरतीचे खेळ, व्यायाम कोणतीही मुलं करत नाहीत. कारण खेळल्याशिवाय शरीराची जडणघडण होत नसते, खेळल्याशिवाय शरीर बळकट होत नाही. आणि न खेळल्यामुळं यांना अनेक दुखणे, अनेक त्रास कमी वयातच लहान मुलांना सुरू झालेले आहेत. सर्वात महत्वाचा खेळ म्हणजे लहान लेकरांना, पालकांना आणि सर्वांना मोबाईल हा झालेला आहे. मोबाईल शिवाय माणूस जगू शकत नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मग मोबाईल 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 हे जर जगच असेल आणि मोबाईल हे जर जग असेल तर त्या पाल्याला किंवा त्यांना या मोबाईलच्या पलीकडे काही करावं असं आता कोणाला वाटत नाही. आणि मोबाईल हे आता प्रत्येकाचं व्यसन होऊन बसलेलं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं व्यसन होतं, आणि व्यसन झाल्याच्या नंतर त्या व्यसनातून बाहेर पडणं कठीण होतंय. म्हणून आता आणि शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना आता मोबाईल ही एक पालकासाठी समस्याच आहे. विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, विद्यार्थी पालकांना सांगितलं जातं घरी जाऊन पोराकडून अभ्यास करून घ्या, पालकाला वेळ नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. ही एक पालकासाठी समस्या झाली. त्याच्यानंतर पुन्हा शाळेत गेल्याच्या नंतर, पालक शाळेत गेल्याच्या नंतर मुलं अभ्यास करत असताना मोबाईलमुळे अभ्यास करत नाहीत, अभ्यास न केल्यामुळे निराशा येते आणि निराशातून विद्यार्थी व्यसनाकडे वळले जातात. कारण ज्या गोष्टी मुलांना 10वी 12वी होस्तर समजत नव्हत्या त्या गोष्टी आता मुलांना 8व्या 9व्या 10व्या 12व्या वर्षी 14व्या वर्षी समजायला लागल्यात. तर मोबाईल हे माध्यम आहे, प्रसार माध्यम, सोशल मीडियाचं माध्यम आहे. परंतु या मोबाईलच्या मार्फत समाजातल्या अनेक काही चांगल्या वाईट गोष्टी मोबाईलमुळे लहान मुलांना बघायला मिळायला लागलेल्या आहेत. आणि घडण्यासाठी खूप दिवस आणि बिघडण्यासाठी कमी दिवस लागतात. जसं की जर तुम्ही घडण्यासाठी महिना लावला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी, तीच गोष्ट बिघडण्यासाठी एक मिनिट, एक वेळ, एक तास सुद्धा लागत नाही. आणि यातून मुलं व्यसनधिनतेकडे वळलेली आहेत. 9वी 10वी 11वी 12वीची मुलं पुडी खाणे, ब्रिस्टॉल ओढणे, चहा पिणे, दारू मद्यपान करणे,
अशा अनेक गोष्टीकडे वळलेल्या दिसत आहेत. त्यामुळे ह्या सुद्धा पालकासमोर एक समस्या आहे की मुलांना व्यसनेकडे वळले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम, शारीरिक त्रास होणे, मानसिक परिणाम काही काही बुद्धिमत्तेर विद्यार्थ्याच्या होणे, ह्या पालकासाठी नवीन समस्या निर्माण होत आहेत. आता शाळेत कुठल्या शाळेत घालायचं, शाळेत घातल्यानंतर मराठी मीडियम घालायचं का इंग्लिश घालायचं का सेमी घालायचं. फक्त एकच झालंय, मला इंग्लिश येत नव्हती, मी शाळा शिकू शकलो नाही, म्हणून माझ्या मुलांनी शिकावं ही प्रत्येकाची अपेक्षा झाली. जे मला करता येणार ते माझ्या मुलाने करावं. आता मुलगा म्हणतो जे बापाला जमलं ते मला कुठून जमणार आहे. मग तो त्याला काय गरज आहे अभ्यास करायची. आपण दुसऱ्यावर लादले फक्त, आणि लादण्यामुळं आज मुलं एक निराशाच्या गर्तेत गेलेली दिसतात, निराशाच्या वातावरणात फिरलेली दिसतात. आणि कोणीही स्वतः मी अभ्यास करून काहीतरी मोठं होईल अशी जिम्मेदारी घेणारी मुलं या युगामध्ये, या वातावरणामध्ये खूप कमी आहेत. जसे की मुलीचं प्रमाण जास्त आहे. जिम्मेदारी निभवायचं, आपल्या पायावर उभं राहायचं आणि कुठंतरी व्यवसाय नोकरी काहीतरी करायचं, याच्यासाठी मुली अहोरात्र धडपडतात, अहोरात्र अभ्यास करतात. त्यांना सांगायची गरज पडत नाही की तुम्ही अभ्यास करा म्हणून. मुलाला अभ्यास करा म्हणलं तर अभ्यासात काय करावं हे समजत नाही. नेमका अभ्यास 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 म्हणजे तरी काय हेच बऱ्याच जणांना समजत नाही. अभ्यास करा म्हटलं तर मुलं फक्त पुस्तक घेऊन बसतात, पुस्तक त्याच्याकडे बघतात आणि हे पुस्तकाकडे बघत. मग अभ्यासात हे काय करणार. अशा एक नाही अनेक समस्या पालकासमोर उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळं जे काही पालकांच्या ज्या समस्या आहेत, सर्वात प्रथम म्हणजे ह्या समस्यामुळं पुन्हा आर्थिक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न पालकाला घेरावलेला आहे. आणि आजचे पालक हे दिशाहीन झालेले आहेत. शेवटी कितीही शिकून काहीच उपयोग होत नसेल तर माणसाच्या पदरी निराशा येते, आणि निराश झालेले मुलं बघून पालकाला सुद्धा निराशा येते, आणि हा सुद्धा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. अशा अनेक प्रश्नाने पालक विळून गेल्यामुळे शिक्षणावर झालेला खर्च, गेलेला वेळ हा पुन्हा परत येत नाही. म्हणून वेळोवेळी मी विद्यार्थ्यांना पालक आहे म्हणून अशी विनंती करेल की तुम्ही जो काही खर्च करता त्या खर्चाचा एक हिशोब ताळा ठेवा, की आपण खर्च केले ते खर्चाचा खरंच किती आपल्याला फायदा होतो याचा विचार करा. तरच आपण कुठेतरी आज या स्पर्धेमध्ये टिकूत. नोकरी प्रत्येकालाच नाही, व्यवसाय प्रत्येकाचाच सक्सेस होत नसतो, शेती प्रत्येकालाच करता येत नसते. परंतु आपण आपल्या पद्धतीने, आपण आपल्या परीने जे काही चांगलं करता येईल ते करावं. एवढे 2 शब्द सांगतो आणि एवढे सांगून सर्वांना शुभेच्छा देतो. आता निकाल 10वी आणि 12वीचे निकाल लागणारच आहेत, आणि निकाल लागल्यानंतर पुन्हा पुढील वाटचालीस मी तुम्हाला शुभेच्छा आजच देतो. धन्यवाद.